आयुष्यातला एक सुंदर छान टवटवीत बमबमीत आणि चमचमीत दिवस आहे. आणि अजून एक खुशखबर आहे. तर ह्या आमच्या मेहमानाबाई आहेत. तर आता तर वाजलेले आहेत 2 आणि सूट अजून पण चालूच आहे. तर रामकृष्ण हरिमंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे संडे आणि आज आमच्या आयुष्यातला एक सुंदर छान टवटवीत बमबमीत आणि चमचमीत दिवस आहे. कारण आज आम्ही एक शूट करणार आहे. शूट कशाबद्दल आहे काय आहे ते नंतर सगळं सांगेल, पण आम्ही शूट करणार आहे आज. काहीतरी चांगलं नवीन आणि वेगळं करायला लागलो आयुष्यात. म्हणजे ऑफर आली आहे, आपलाच भाव मित्र सगळे आपलेच आहेत, त्यामुळं मी म्हणलं ठीक आहे डन. तर ते पण आहे. आणि अजून एक खुशखबर आहे ती मी ह्या ब्लॉगच्या शेवटी सांगेल. खूप चांगलं आहे आयुष्यात, जरा वेगळं काहीतरी जे मला करायचं होतं तेच यायला लागले. तर आता मी जरा दाढी मिशी ॲडजस्ट करायला चाललो आहे. छकुली घरातच आहे, घर आवरते झाला. मेवणी आली आहे माझी, साक्षी घरी कालच आली आहे ती, त्यामुळं तिच्यासोबत गप्पा मारण्यात पहिल्यांदा आले आहे. त्यामुळं गप्पा टप्पा एवढंच चाललेलं सगळं. स्वतः जातो, जरा चेहरा वगैरे नीट करतो, वर येतो, परत खाली फोन करायचा, मग मिसळ खायला जायचे आणि मग बाकीची लोक येणार आहेत घरी. सो आता जाता जाता संजयला उठवूया, कारण मी 2 वेळा फोन केला तो काय उठला ना. चलो लेट्स गो. तर साहेबांना उठवायला घराजवळ आलो त्याच्या मी. कडी तर वाजवले, अजून तर आला नाही बघा. आता मुखडा बघा तेव्हा. सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा का शर्मा गई रे ए लाडो राणी, शर्मा रही हो का. हे जे आता शूट होणार आहे ती एक ॲड शूट आहे, त्यामुळे थोडंसं नर्वस आहे. अंकिता तर पूर्ण टोटलीच नर्वस आहे. मला पण हे करायचं होतं भाई, मला पण माझ्यात थोडासा एवढासा ॲक्टिंगचा किडा किंवा असं आहे मला अजून. पण मला असं वाटतं की मला जर कोणी चान्स दिला ना भाई तर मी राडे टाकेल. हां टाकेल मी राडे. विषय खोल करतो आपण. खुश तर आहे थोडासा, पोटात का नाही गुटरुगू व्हायला लागला विषय. म्हणजे याचा हगवून लागलं नाही, असं काहीतरी बटरफ्लाय म्हणतात का नाही तसला विषय काहीतरी भाई. चकचकीत विषय भाई, एक नंबर. मी पहिल्यांदा त्या सलूनमध्ये गेलो, म्हणजे आमच्या सोसायटीमधले ते आहेत दादा, तर त्यांच्या सलूनमध्ये फर्स्ट टाईम गेलो मी. तर खूप वर्ष झालं राहतो, पण पहिल्यांदा तिकडे गेलो. भारी केली त्यांनी, मस्त आवडलेलं आहे, भारी वाटलं. चलो आता छकुली येते खाली, मिसळ खायला जायचं. तर ह्या आमच्या मेहमानाबाई आहेत. मेहुनीबाई आणि साहेब 2 दिवस झाले आजारी आहेत. आणि आजार पण बघा कशावर काढतात. आणि कट बघा, कट बघून लोक येडी म्हणतील का हा बधीर झाला का काय, एवढं तरी तेल पाहिजे. आधा यायला लागलाय कसं एक्सप्रेशन. आता आपण फोडतो बघा बिडी बॉम्ब. हातातच फुटेल, काढायचं बंद होईल, ते उन्हात दिसत नाही काय. भाई काय बिडी बॉम्ब बॉम्ब. गाइस ये ना, ये खतरे से खेल रहा है गाइस. अगं ती बोलली पिवळ्या साईडनंच फोडतोय. चुकून फुटला तो. त्यावेळी मी आत्ममंत्र कोणी गेला मोठाच. अरे दूर निघाला त्यातून, हाताच पकडतो गाईस. बाहुबलीमध्ये एक लँग्वेज होती, त्याच्यानंतर ह्या दोघांची लँग्वेज आहे जी ह्या दोघांनाच कळत असते नेहमी, आणि हेच दोघं बोलत असतात. चिरमाकुट. चला आता तयारी झालेली आहे. आता जरा बघायला लागल्यात कसं काय दिसेल चांगलं. पडदा उघड बंद. हे तुमचा कोण आहे? संजय कोण आहे तुमचा? LP काय कोण आहे? LP मग फुल फॉर्म काय? LP असिस्टंट आहे तो. अजून हे क्रिएटिव्ह. आणि तुमच्या टीमचं नाव काय? भद्रकाली प्रोडक्शन्स. काय परत बोल संजय काय हॅपी कंडोलन्स. बरोबर.
बरं संजय, तुला काय वाटतं कंडोलन्स हा शब्द काय असावा? कॅन कंडोलन्स. काय बोलतोय? मी हे शब्द कुठे पहिले तर असं जेव्हा ऍक्टर लोकांचं कोणतं मरतं ना त्यावेळी मेसेज ऍक्टर लोकांचं हॅपी कंडोलन्स. हॅपी कंडोलन्स टू युअर फॅमिली. कंडोलन्स टू युअर फॅमिली अँड युअर फ्रेंड्स अँड फॉर युअर. व्हॅलिडी नंबर 3932 एम एच वाला ऍक्टर अंकिता विभूते प्लीज बाहेर या. थांबा बोलतो थांबा. गाडी बाजूला का मागून ट्रेन झालं. कामाची गडबड सर बॉडी डिहायड्रेट झाली पाहिजे. बॉडी डिहायड्रेट झाले पाहिजे म्हणतो. हा डिहायड्रेट झाली पाहिजे. झाली पाहिजे तर झाली. नाही झाली पाहिजे. आम्ही काय वाईट केलं? माझं वाक्य रचना उडली. तर बाहेर शूट चालू आहे आणि आता मी बनवतोय सोयाबीन बिर्याणी. सोयाबीन आहे, कांदा वगैरे कापला आहे, बटाटा आहे, भांडं इथं ठेवलं आहे. आता मस्तपैकी सोयाबीन बनवूया, कारण तिचं अंकिताचं शूट चालू आहे. अंकिता झाल्यानंतर माझं आहे, मग त्याच्यामध्ये बनवून जाईल. तिचं झालं की जरा जेवण पण आपण असा विषय चाललाय. भारी वाटतंय, ते नवीन आयुष्यात चालू आहे. बघत राहा बाबू बाहेर काय विषय चाललं बघा. तर आता आमचं इंडोर शूट झालेलं आहे. आता आमचं इंडोर शूट झालंय, तर आमचं आता बाहेर शूट आहे. तर असं शूट आहे आमचं जरा की मी सांगू शकत नाही. या शूटबद्दल मी तुम्हाला काडी मात्र कल्पना नाही देऊ शकत. फक्त मी एवढंच सांगू शकतो की आमचं हे आयुष्यातलं पहिलं ॲड शूट आहे जे आम्ही दोघं सोबत करतोय. परमेश्वर करो अशी लाईन लागो, नंबर म्हणजे आमच्या डेट्स मिळायला लोक तरसो. परमेश्वर करो तुम्ही पण आशीर्वाद द्या की असे शूटसाठी आमची लाईन लागो. जे मला स्वप्न आहे ते पूर्ण करू द्या बाई. आणि त्या स्वप्नातली पहिली पायरी म्हणजे ही पहिली पायरी ही ह्याच शूटची पायरी. खाली बघा गोल्या बघा काय करायला लागला, बाहेर राडे घालायला लागलाय गोल्या. ऐशी दिवाणगी आहे बघा, सगळे ऐशी दिवाणगी आहे. तर आमचा DOP डेंजर आहे माणूस बरं का. आणि हो सगळ्यांचा मेन बॉस आहे. हो मेन बॉस आहे या टीमचा. थोडंच उघड आपला दरवाजा. ते त्याला काहीतरी प्रॉब्लेम. रोबो लिफ्ट. बाहेरचं पण शूट झालंय. आता आमचं तो दुसरं शूट आहे, दुसरं. 8:15 वाजल्यात आणि आम्ही आता बरोबर पेठत आहे. इथलं शूट उरकून वापस घरी जायचं आहे. म्हणलेच नाही आलेलो, थोड्याशा गोष्टी दिवाळीच्या वस्तू घ्यायच्या आहेत म्हणून. तर आता बघू की काय घेते. तुम्हाला डायरेक्टच कळेल व्हिडिओमध्ये की आम्ही काय घेतोय. मी तुम्हाला काही सांगणार नाही, पण इथं आलेलो काहीतरी घेण्यासाठी. कन्फर्म पण केलंय, या 2 दिवसात कळेल की मी काय घेणार आहे. मीडियम. तर आत्ता असा विषय चाललाय. संपला आहे मसाला डोसा, कट डोसा, उत्तप्पा. तर आता शूट करत होतो, पण शूटच्या मध्ये असं आठवलं की घरात खूप एक गरज आहे इलेक्ट्रॉनिक गोष्टीची. आणि मग जरा शूट थांबवून आम्ही एका दुकानात गेलो आणि तिथं चौकशी केली. ते दुकान खूप चांगलं होतं. या क्लिपच्या आधी तुम्हाला ते दुकान दिसलं असेल. दुकानवाले सगळे खूप चांगले होते. त्यांनी एक्सप्लेन केलं की कोणता घ्यावा, कसा घ्यावा, कुठला चांगला असेल.
ती गोष्ट म्हणजे मी तर तुम्हाला सांगणार नाही की कुठली गोष्ट घ्यायला लागलं, ते डायरेक्ट तुम्हाला दाखवेल की कुठली गोष्ट घ्यायला लागलं. मग त्या काकांनी एवढं चांगलं एक्सप्लेन केलं, फायदा कुठला घ्यावा, कुठल्या एरियाला काय करावं, हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं. सो आता 85% तर आम्ही कन्व्हिन्स झालो आहे. पण विषय कसा आहे, दिवाळीचे खूप सारे गिफ्ट्स यायला लागलेत. आम्हाला फक्त एकच पाहिजे की त्याच्यात रिपीट नाही झालं पाहिजे बाई कुठली गोष्ट, त्यामुळं आम्ही थांबलो आहे. सो आत्ता बॅक टू शूट करायचं आहे. सो आता शूट करूया. ही लोक खायला थांबलेत, हे खातील आणि मग निघू आपण. मी काय काय घेतोय काय काय घेत नाही ह्याच्यावर व्हिडिओ बनवतो की डेली मी काय करतो. परत आता ID घ्यायचं तर जस्ट काकाने ID घेतलंय आणि हे काका येते. आणि तुम्ही जर इथं याल तर इथं खूप सुंदर सुंदर असे आकाशकंदील आहेत, भारी आहेत खूप. हां, खूप सुंदर आकाशकंदील आहेत. आणि या मॅम आहेत, त्या मॅमनी मला वापस बोलवलं. आणि हे सर आहेत दोन. तर तुम्ही इथं जर येत असेल या रोडला तर तुम्ही इथं जरूर व्हिजिट करा. नटराज प्रिंट काय काय नटराज आकाशकंदील. हां, तर नटराज आकाशकंदीलमध्ये गेले 35 वर्ष आपलं हे आकाशकंदील. ओके. आणि इथला ॲड्रेस काय आहे, कुठला? विठोबा मंदिराला लागतो. ओके. तर तुम्ही इकडे येत असाल तर इथं या, खूप सुंदर व्हरायटी आहे. आणि आत पण आहेत त्यांच्याकडे, भरपूर सारे आत पण आहेत आणि खूप मोठे मोठे पण आहेत असे. आम्ही आकाशकंदील घेतलाय, कंदील हे बघा, हे आपले भाव आहेत, यांच्याकडनं घ्या पंत्या. आणि एक आपला भाव आहे, नवीन सबस्क्रायबर होते आपले, भेटलाय भाई, भेटलाय. कुमठेकर रोड मध्ये विषय झालेला आहे बघा, विषय लय भारी केलाय. दिवाळी म्हणजे इकडे दिवे झगमग, सगळं दिव्यांचा सण, झगमग झगमग पक्षी बोलले ते झुम 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 झुम. तर बाय आता असा विषय चाललाय की लाईट कसा ऍडजस्ट करायचा आहे, कारण आता इथं किचन मध्ये शूट आहे. डन ना? बेकार बरं. एक मारला हे जे पोरग आहे ना बघा, हे पोरग ह्याच्या तोंडावर जाऊ नका कोणी, ह्याच्या तोंडावर, केसावर, खूप झालं मला वाटतं. म्हणजे ह्याच्या केसावर तर ह्याला जजच करू नका तुम्ही कोणी, बेकार पोरग आहे. हा द्रोणाचार्य आणि हा एकलव्य बघा. भाई ह्यो अंगठच द्यायचं राहिलंय भाई. सांग तुला काय भाई, कुठल्या लेवलची टेक्नॉलॉजी काढली, खिडकीलाच विषय केलाय भाई. दिवाळीमध्ये आमच्या घरात लाईटवाला आला. लाईट बघून लाईट चेक करू द्यायचं. माननीय श्री मिलन भाऊ राठोड यांच्याकडनं आज पिझ्झा पार्टी आहे विषय. आणि यांचा जो मेन माणूस आहे तो गेलाय ढगाला. इकडे बघ रे जरा, काय बोलू. हे बघ कसं बसलं, उशात तिसरी उशी. वाजलेले आहेत 11:15 आणि आम्ही खातोय सर्वजण पिझ्झा आणि चहा पितो या. तर पिझ्झामध्ये आज पहिल्यांदा एवढी व्हरायटी खायला लागलो होतो. 1:15 वाजलाय आता. वैशू बाय बाय म्हणतोय आणि अजून पण शूट बाकी आहे बघा, दिवाळीचं शूट बाकी आहे अजून. इथं सगळं घर असंच पडलंय. चलो बाय बाय. तर होय, 5 चौक्या आता आकाशकंदील जोडीची कामं करायला लागले. तुमच्याकडे पण काय ऑर्डर असतील तर सांगा. आकाश में कंदील लग गया है, अभी आकाश में कंदील लग गया है आकाश में कंदील. रात्रीचे वाजलेत 1 आणि आम्ही पितोय कोक. मिलनेची शेवटी जीत झाली आहे आणि मिलनेने ही लाईट आहे ना, मिलनने ही लाईट लावलेली आहे बघा. साक्षात परमेश्वर दिसलाय. आणि शेवटी कष्टाला फळ हे मिळालंच. बाय बाय बाय. विषय लाईटच लावली, विषय खोल गेलाय. मिनल आपल्या मिनल मिलननी विषय खोलाय नव केलाय खोल. बाय बाय बाय. विषय खोल बोले तो काम 1760 मेहनत नाही स्टार वाली.
ही फक्त हे लावायचंच ना आपण आता सही आपल्याला लावायचं. बाय 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 किती भारी दिसते छकुली. हे बघा छकुली कसली गोड दिसते बघा. थांब ना लाईट लावणार आहे. तर वाजलेले आहेत 2 आणि सूट अजून पण चालूच आहे. आंख में नींद आ रही है लेकिन काम तो करना है ना मेरी जान. आणि उद्या मला उठायचं आहे 6 वाजता. डाटा कॉपी करायचा चाललाय आता. फक्त लास्ट एक राहिलाय. लास्ट एक झालं की डन डायरेक्ट पडी होईल. तर फायनली शूट झालेलं आहे. सगळं संपलंय. 2:30 वाजलेत आणि आम्ही आयुष्यातला पहिला वेगळा ते बलून सोडतात ना वर ते केले प्रकरण. आणि फर्स्ट टाईमलाच अटेम्प्ट एवढं चांगलं झालं की गेलं. आता तुम्हाला बाहेर दिसू दे. सो हा व्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल आणि हा तुम्हाला मी म्हणणं सांगितलं होतं की व्लॉगच्या शेवटी सांगेल अजून एक सरप्राईज म्हणून. तर फायनली फर्स्ट कोलॅबरेशन आलं आहे आपल्या. अरे भाई हे कुत्रं कुठं वर आलं तेव्हा कुत्रं भाई. तर फर्स्ट कोलॅबरेशन आलं आहे आपल्या चॅनलसाठी. पहिलं काम काय आहे कसं आहे ते नंतर सांगेल. पण आता हे फुटेज बघा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बोलता बोलता पॅकअप होता होता वाजलेले आहेत 3:30 आणि मी निरोप घेतो आता. आता न्यासावी